जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आज मी महाराष्ट्रातील जनतेला एक सत्य सांगणार आहे. आज धार्मिक क्षेत्रातील कित्येक लोक तुम्हाला देव एक आहे, कोणत्याही देवाची भक्ती साधना आराधना केली तरी ती चांगलीच, हे सत्य नाही आहे. आज मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगू इच्छितो, माणसाच्या आचरणाचे जसे दोन प्रकार आहेत, चांगले आणि वाईट लोक, तसे देवी आचरणाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, चांगले देवता आणि वाईट देवता. आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे. अशी कित्येक मंदिरं आहेत आणि त्यांची साधना महाराष्ट्रातील जनता करत आहे. जे देवता धर्मग्रंथानुसार कोणत्याही शक्तिशाली देवतांचे अवतार नाही आहेत. मी आई जगदंबेची खूप प्रभावी साधना आराधना करतो. कोणत्या देवाची भक्ती करायची आणि कोणत्या देवाची भक्ती करायची नाही आहे, हे मी महाराष्ट्रातील जनतेला खूप स्पष्टपणे सांगतो आहे. आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 5 प्रकारचे देवता प्रमुख सांगितल्या गेलेले आहेत. याच्यामध्ये कुलस्वामिनी, कुलदैवत, आराध्य दैवत, इष्टदैवत, ग्रामदैवत प्रामुख्याने येतं. महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने या देवांची भक्ती साधना केल्यास ते अत्यंत शुभ फलदायी. मी ही माहिती एवढ्यासाठीच देत आहे की आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप भेसळ झालेली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला सत्य सहजासहजी कुणीही सांगत नाही आहे. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे देव एक आहे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. देवीय आचरणाचे अनेक प्रकार आहेत आणि हेच अंतिम सत्य आहे. आई राजा उदो उदो, बोल भवानी माता की जय. जय भवानी, जय श्रीराम. जगदंब. हर हर महादेव, हर हर महादेव.